नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता वाजले ते 12 रात्रीचे आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी। आज तारीख आहे 30 एप्रिल आणि आता मला थोडं छोटंसं सेलिब्रेशन करायचंय म्हणून आम्ही ना छोटीशी तयारी केली आहे। वरद झोपलाय, वरदला उठवणार आहे आम्ही, पण आधी व्हिडिओ वगैरे काढून घेणार आहे आणि हा व्हिडिओ मला करायचा होता। मी पाहिला होता इंस्टाग्रामला म्हणून मी ना छोटीशी तयारी केली आणि आम्ही जुगाड पण केलं इथं एक, तर तेच तुम्हाला दाखवते कसं डेकोरेशन केलंय ते। तर मंडळी हे असं जुगाड आम्ही केलं होतं। तर मी ना कोरा चहा बनवलेला होता, आम्हाला ज्यूस पाहिजे होता ग्लासांमध्ये टाकण्यासाठी, पण ना दुकानं बंद झाली होती आणि थंड काही खायला नाही सांगितलं, प्यायला नाही सांगितलं डॉक्टरांनी। त्यामुळं ना मी ना इथं चहा बनवला होता कोरा, आणि कोरा चहाच मी यामध्ये टाकला। हे म्हणत होते की दुधामध्ये हळद टाकून येलो कलरचं दूध कर, म्हणजे ना हळदीचं दूध पण पिलं जाईल। पण मी म्हटलं नाही, आपण असं करून पाहूया, दूध टाकून ते ना वेगळंच काहीतरी दिसत असेल। आता तुम्ही समजून जाते काय दिसत होतं, म्हणून मी नंतर ना ग्लासांमध्ये ना थोडंसं दूध ओतलं। पण दूध ओतायच्या आधी मी इथं ग्लास ठेवून पाहिली होती डेकोरेशन पशी, तर असं छोटंसं डेकोरेशन केलं होतं। इथं ग्लास ठेवून पाहिले, तर असं केलंय छोटंसं डेकोरेशन। असं केलंय। केक नाही आणलेला, पेस्ट्रीच आणली आहे, कारण आमच्या तब्येती काही बऱ्या नाही आहेत, त्यामुळं फक्त एक पेस्ट्री आणली आहे। आणि हे जे ग्लास आहेत ना, ह्या ग्लासमध्ये ज्यूस नाही आहे, तर यामध्ये चहा बनवला आहे, कारण आता एवढ्या रात्रीचं काही ज्यूस नव्हता आणि डॉक्टरांनी थंड काय प्यायला सांगितलेलं नाही आहे, त्यामुळं ज्यूस काय आणलं नाही। आणि पुढं लॅपटॉप ठेवलेला आहे, लॅपटॉपमध्ये आम्ही आमच्या लग्नाची आता कॅसेट लावणार आहे। आणि इकडं पुढं हर्ट पण ठेवलेला आहे, तर हर्टवरती आमच्या दोघांचे फोटो आहे। आणि इथं छोटंसं असं डेकोरेशन केलं आहे, इथं ह्या कॅन्डल पण लावायच्यात। तर असं आहे आमचं छोटंसं डेकोरेशन। आणि इथं रिंग लाईट पण ठेवलेली आहे, रिंग लाईटच्या खाली ना हर्ट, रिंग लाईटच्या मध्यभागी हार्ट बनवलेला आहे गुलाबाच्या पाकळ्यांनी। तर असं आहे डेकोरेशन। भांडत एकमेकांसोबत, चला आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो आम्ही। झाले होते लग्नाला, तर आता लाईट बंद करावं होतं, तर लाईट बंद केल्यावर असं छान डेकोरेशन दिसते। पुढे असं छोटंसंच आहे, मला करायचं आहे। तर एकमेकांसाठी ना जेवढं काही करता येईल ना तेवढं आम्ही करत असतो, प्रयत्न करत असतो, दोघांना एकमेकांना वेळ देणं वगैरे। काहीतरी सेलिब्रेशन केलं ना तर भारी वाटतं। जर कुठं बाहेर जायचं, आमच्या लग्नाची कॅसेट इथं लावलेली, जाण्याचाच निर्णय घेतला, कारण तब्येती काही बऱ्या नव्हत्या, म्हणून म्हटलं आपण इथंच घरीच राहूया, कुठंच नको जायला। त्यामुळं घरातच असं छोटंसं छान सेलिब्रेशन केलं। आणि आजचा हा आमचा दिवस, लग्नाचा दिवस ना, आम्ही छान असा सेलिब्रेट केला। तर छान आता डेकोरेशन केलं, त्यानंतर इथं ना लग्नाची कॅसेट लावली आणि खूप भारी वाटत होतं लग्नाची कॅसेट पाहताना, कारण खूप दिवसांच्या नंतर आम्ही लग्नाची कॅसेट पाहिली आणि खूप वेगळे होतो आम्ही लग्नाच्या वेळेस, आणि आता खूप वेगळे झालेलो आहोत। दिवसेंदिवस माणसामध्ये ना खूप मोठे बदल होत जातात, तर आधी आम्ही वेगळे होतो ना आता वेगळे झालेलो आहोत। तर छान असं इथं डेकोरेशन केलं होतं। आणि वरद काय उठत नव्हता, वरदला उठवत होतो आम्ही, पण तो दुपारी झोपला नव्हता, त्यामुळे आता त्याला खूप गाढ झोप आली होती, त्यामुळे तो काही उठतच नव्हता। म्हणून म्हटलं जाऊ दे, मग आता आपण दोघंच सेलिब्रेट करूया। वरद तर काही उठत नाहीये, आणि मग आम्ही इथं मस्त सेलिब्रेशन केलं। आणि आमच्या आवडीने ना कॅडबरी पण आणली होती माझ्यासाठी, रात्री सेलिब्रेशन झालंय आणि वरद काय उठत नाहीये, त्यामुळे आता ही पेस्ट्री वरदसाठी ठेवली आहे थोडी। आणि हे चहा काय आम्ही पिलो नाही, कारण चहा थंड होऊन गेलाय। तर ही कॅडबरी मला मिळालेली आहे, एक छोटी एक मोठी। आता ना 1 वाजत आले जवळपास आम्हाला व्हिडिओ काढता काढता। मस्त असं सेलिब्रेशन झालंय छोटंसं। आता आम्ही झोपतो, ऑलरेडी आता सकाळ झालेलीच आहे। चला तर आता मी ना झोपतो। मस्त सेलिब्रेशन झालंय आणि असं मस्त व्हिडिओ पण बनवून झाले, तर व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच मी कसा बनवलाय ते। आणि हे असं व्हिडिओमध्ये उलट दिसतंय, पण 6 इयर, तर 6 वर्ष झालेत आमच्या संसाराला, सुखी संसाराला 6 वर्ष झालेत, 10च म्हणणार होते। चला तर मग आता हा सगळा टेबल आता आवरून घेऊ। आता सेलिब्रेशन झाले, आता ते आम्हालाच आवरायला लागणार आहे। आवरून आता मस्तपैकी झोपू, कारण आता 1 वाजले, ते परत सकाळचं यांना ऑफिसला जायचे, त्याच्यामुळे आता लवकर झोपतो। वरद काय उठलेला नाहीये,
चला तर मग बाय, गुड नाईट. आणि उठायला लेट झालं त्यामुळे पटपट त्यांसाठी टिफिन बनवून दिलाय. तर ते गेलेत आज ऑफिसला आणि ते म्हणत होते सुट्टी टाकू का, पण म्हटलं जाऊ दे, कशाला टाकता. आणि तसंही वरदला पण बरं वाटत नाही, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, जाऊ ऑफिसला. आणि रात्रीच आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर आता ना आज अक्षय तृतीया पण आहे, त्यामुळे मला आता सगळं आवरायचंय, कारण घरातलं अजून काहीच आवरलं नाही. आता ना केसांना ऑइलिंग करायचे, केस धुवायचे. स्ट्रेटनिंग केलं होतं मी, पण आज ना केस धुणार आहे. केस धुतले की स्ट्रेटनिंग जातं. आणि वरच इकडे चाललंय टीव्ही पाहायचं काम. आणि वरदनी घरात आहे ना असं सगळं करून ठेवलेलं आहे. इकडं छत्र्या मांडल्या, ते इकडं पण सोप्यावर खेळणी आहे त्याची, आणि बसला इथं. आणि घरात पण फुलं केलेली सगळीकडं. तर आता मी आवरते पटपट, कारण अक्षय तृतीया त्यामुळे मला पूजा पण करायची आहे. चला तर मग आता पटकन आवरून घेते. तर आज ॲनिव्हर्सरीचा असं विशेष काही प्लॅन झालेला नाही आहे अजून, पण पाहू आता संध्याकाळी कुठं बाहेर जातोय का ते ऑफिसवरून आल्यावरती. तर अजून किचनमध्ये माझं भांडी वगैरे पण बाकी आहे, ते पण घासायचे ते. चला तर मग काम आवरून घेते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा की आजची ॲनिव्हर्सरी आम्ही काय काय करतो ॲनिव्हर्सरीला. आणि आज ज्यांची ॲनिव्हर्सरी आहे त्यांना सगळ्यांना हॅपी ॲनिव्हर्सरी. तर आज माझ्या मैत्रिणीची, माझ्या बहिणीची, माझ्या वहिनीची, अशा बऱ्याच जणांच्या ॲनिव्हर्सरी असतात 30 एप्रिलला. तर बऱ्याच जणांच्या आज ॲनिव्हर्सरी आहे, तर सगळ्यांना हॅपी ॲनिव्हर्सरी. आणि आमचा ॲनिव्हर्सरीचा आज कसा प्लॅन ठरतोय ते करतेच मी थोडंफार शूट. चला तर मग आता पहिल्यांदा आवरून घेते, भेटूया आपण नंतर. कोणताही स्पेशल दिवस असू द्या, मग ती आपली ॲनिव्हर्सरी असू द्या किंवा आपला बर्थडे असू द्या, पण घरातली ही कामं मात्र आपल्याला कधीच चुकणारी नाही आहे. एकदा संसार मागे लागला की ही सगळी कामं आपल्याला रोजच्या रोज करायलाच लागतात. लग्नाच्या आधी तरी आपण आईवरती डिपेंड राहतो, पण इथं आपण कुणावरतीच डिपेंड नाही राहू शकत, कारण इथं आपल्याला माहिती की हे सगळं आपल्यालाच करायचे, भांडे आपल्यालाच घासायचे आणि घर पण आपल्याला स्वच्छ ठेवायचे, कारण हे आपला संसार आहे, हे सगळं करायचे. तर मी इथं भांडी घासायला घेतली. उठायला उशीरच झाला होता, त्यामुळं काम आवरायला पण उशीर होत होता. मध्येच वरद पण आला, त्याला कपडे बदलून पाहिजे होते, मग मी त्याला कपडे बदलून दिले. आणि पाणी जातं, त्यामुळं म्हटलं आता आधी ना मी ही भांडी वगैरे सगळे धुवून घेते, त्यानंतर मग घरातली बाकीची जी कामं आहेत ना ती करते. आणि कसंही आज कुठेही जायचा काही प्लॅन नाही आहे आणि वरदला सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, त्यामुळे ना सगळं काही निवांतच असतं. वरदचं पण निवांतच आवरते. आणि घरी मग दिवसभर वरद आणि मी असं दोघंच असतो. तर आता मी गावाला पण जाणार आहोत, पण ना आता वरदला बरं वाटत नाही, त्याला डॉक्टरकडून आणलंय, म्हणून म्हटलं 2-3 दिवस इथं थांबावा आणि मग गावाला जावा. तर गावाला गेलो की आता मी बरेच दिवस गावालाच राहू, कारण की ना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण चालू झालेल्या आहेत आणि वरदला खूप आवडतं गावाला आणि मलाही यावेळी गावाला राहायचं आहे. तर यावेळी मला ना माझ्या माहेरी राहायचं आहे. सासरी काही दिवस राहील, माहेरी काही दिवस राहील, कारण की माझ्या वडिलांना बरं नसल्यामुळं आता त्यांना माझी जास्त गरज आहे आणि वरदला सुट्ट्या आहेत, तर मी तिथं थांबू शकते, त्यांची पाहिजे तशी काळजी घेऊ शकते. त्यामुळे ना मी थांबणार आहे आणि आता लवकरच 1-2 दिवसातच मी जाणार आहे. तर आज ना अक्षय तृतीया पण आहे. तर अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि आमच्या ॲनिव्हर्सरीला ह्या वर्षी खूप छान मुहूर्तावरती आलेली आहे. पहिल्यांदाच आले असेल असे अक्षय तृतीयाच्या दिवशी, नाहीतर नेहमी नसते. तर 30 एप्रिल या दिवशीच ना माझ्या बहिणीचं पण लग्न झालेलं होतं, मोठ्या बहिणीचं. तर त्यांचं लग्न हे अक्षय तृतीयाच्या दिवशीच झालं होतं. तर ह्या वर्षी ना अक्षय तृतीयाच आलेली आहे. तर मी आता इथं ना गॅस वगैरे सगळं पुसून घेते आणि त्यानंतर किचन वाटा पण साफ करून घेते, कारण आता पाणी थोडंसं कमी व्हायला लागले, त्यामुळं थोडंसं पटपटच आवरून घेते.
माझे भांडे घासून झाले, त्यानंतर किचन ओटा बसून झाला, गॅस वगैरे सगळं, किचन पण साफ करून घेतलं सगळं. आणि आता मी ना इथं वरसाठी ना डोसा तयार करायला घेतला. तर आजारी असल्यामुळे त्याला काही खाऊ वाटेना, म्हणून मग आता ना त्याच्या आवडीचा इथं डोसा बनवायला घेतला. पण ना माझे 50 रुपये ना पाण्यात गेल्यासारखं वाटलं मला. मी ना हे प्रीमिक्स आणलं होतं रेडीमेड, कारण माझ्याकडे ना तांदूळ संपलेले होते. बरेच दिवस झाले तांदूळ संपलेले आहेत आणि मी ना रेशनिंगच्या तांदळाचं बनवते. आणि गावाला गेल्यावर लक्षातच नव्हतं राहिलं रेशनिंगचे तांदूळ आणायचे. तर डाळ होती पण तांदूळ नव्हते, म्हणून ना मी प्रीमिक्स घेऊन आले. म्हटलं पाहूया कसं लागतंय. तर 50 रुपयाचं पॅकेट होतं, पण ना अजिबात त्याला चांगली टेस्ट नव्हती. म्हणून मी ना तूप थोडं जास्त टाकलं जेणेकरून त्याला चव यावी. पण त्या बॅटरला ना खरंच काहीच चव नव्हती. असं वाटलं मी घरी 50 रुपये किलोचे तांदूळ आणले असते तर 2-3 वेळा डोसा बनवला असता. तसा छान होत होता, फक्त टेस्ट ना आपल्या घरच्या डोस्याची जशी होते ना तशी अजिबात झालेली नव्हती. तरी पण मी वरदला सॉससोबत थोडासा चारला, त्याला खायला वगैरे घातलं. त्यानंतर ना मग हे बाकीचं सगळं आवरलं. आणि पहा किचन एकदा साफ झाला ना की खूप भारी वाटतं, बघायला भारी वाटतं. तर माझी इथं छान अशी देवपूजा झालेली आहे. तर आता मी वरदला ना काहीतरी खायला करून देते. त्याला डोसा दिला होता, पण त्याला ना पॉपकॉर्न खायचे, कारण त्याला चवच नाही आहे तोंडाला. डोसा पण त्याने कमीच खाल्ला होता, तर त्याला पॉपकॉर्न करून देते. तर माझी देवपूजा झाली आणि आता मी तो कुकर ठेवलाय छोटाच गरम व्हायला. तर मला पॉपकॉर्न करायचे, वरदला पॉपकॉर्न करून देते. मोठं माणूस असो किंवा लहान मूल आजारी असलं ना की तोंडाची चव जाती आणि काहीच खाऊशी वाटत नाही. तसंच झाले वरदला, काहीच खाऊ वाटत नाही त्याला. मी त्याला डोसा चारलाय, मगाशी औषधं द्यायच्यात त्याला, त्याच्यासाठी ना तर कसं तरी मी थोडा डोसा चारलाय. म्हणलं आता पॉपकॉर्न करून द्यावा त्याला थोडंसं. ती पुडी मध्ये टाकतो. तर सकाळ धरून बऱ्याच जणांचे मेसेज आलेत, फोन पण आलेत. तर आता ना थोड्या वेळानं मी सगळ्यांना फोन करून घेते, मेसेजचे रिप्लाय देते, कारण सगळ्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला विश केले. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून, आणि आज बऱ्याच जणांची ॲनिव्हर्सरी आहे. तर बऱ्याच जणांनी आमचं स्टेटस पण ठेवले. आपल्या वेळातला वेळ काढून मला पाठीमागू. ही ठेवून दे, ही खा. चला तर मग पॉपकॉर्न करते. वरदला मी तर पॉपकॉर्न करून दिलेत आणि वरदला बरंच नाही वाटत ना, उठून खायचं, उठून. झोपून नको खा, उठ, बसून खा. आणि पॉपकॉर्नने ना थोडीशी चव येते तोंडाला, छान लागतात ना, छान लागतात. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि वरदला घेऊन मी गार्डनला आले. टायर आणलाय ना खेळायला. वरदला ना खेळायचं होतं, घरात त्याला बोर झालं होतं, त्याची छान झोप झाली. त्याच्यासोबत माझी पण चांगली झोप झाली. झोपा घेतल्यात आम्ही. हा झोपले होते मी पण, झोपा झाल्यात आणि आता आलोय गार्डनला हळूच. वरदाच ट्रक घेऊन आलाय खेळायला, माती खेळायला. घसरगुंडी नको नेऊ, पडण नको नेऊ घसरगुंडी. आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत. दिवाबत्ती केली आणि हे ऑफिसवरून आलेत आणि आता आम्ही निघालोय मंदिरात पाय पडायला. तर वरद पा कसे एक्सप्रेशन करतोय. तर आता आम्ही मंदिरात निघालोय स्वामींच्या दर्शनासाठी. सकाळपासून काही गेलो नव्हतं, हे ऑफिसला गेलते त्यामुळं.
आता आम्ही निघालोय. रात्री आम्ही बाहेर पडल्यावरती एवढं ट्रॅफिक लागलं होतं ना का काही विचारूच नका. आज अक्षय तृतीया होती त्यामुळं लोकांना सगळेच बाहेर पडले होते संध्याकाळच्या वेळेला किंवा मग ऑफिसवरून सुटले असतील आणि खूप ट्रॅफिक झालं होतं इथं. आणि त्यानंतर आम्ही मंदिरात जायच्या आधी आम्ही इथं पुन्हा गाडी ज्वेलर्सला आलो होतो चंदुकाका शहरात. पण आज अक्षय तृतीया असल्यामुळे ना एवढी गर्दी आहे ना, मुहूर्त आहे माहित नाही आता इथं किती टाइम लागेल किंवा काय. ब्रेसलेट करायचं होतं ना म्हणून मग मी यांना म्हटलं चला आपण इथं ब्रेसलेट करूया आणि आजच्याच दिवशी घेऊया, छान मुहूर्त आहे त्यामुळे. पण इथं गर्दी पाहिली ना तर एवढी गर्दी होती आणि यांना आतमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला ना कमीत कमी 1-1.5 तास गेला असेल, कारण आतमध्ये एवढे नंबर होते, एवढी गर्दी होती. फायनली कसं तरी आमचा नंबर लागला आणि यांना ब्रेसलेट घेतलं आणि पचं ब्रेसलेट म्हटलं मला पण पाहिजे वरचसाठी ब्रेसलेट घेतला. तर मस्त दोघा बापलेकांसाठी मस्त अशी शॉपिंग केली आणि सोन्याचा भाव तर ना लाखोच्या घरात होता त्यामुळं आपल्याला ते काही घेणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही चांदीच्याच घरात गेलो आणि मग चांदीचेच 2 ब्रेसलेट घेतले आणि नंतर आम्ही मंदिरात गेलो तर त्यावेळेला 9:30 वाजत आले होते त्यामुळं मंदिर पण बंद झालं होतं. मग स्वामींचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि ह्यावेळी असं झालं की इकडं गेलं असतं तर इकडं बंद झालं असतं, आधी जर मंदिरात आलं असतं तर दुकानं तोपर्यंत बंद झाली असतं आणि असं झालं असतं. म्हणून मग आम्ही आधी दुकानातून जाऊन आलो, तिथं खूप गर्दी होती. नंतर मग मंदिरात आलो तर स्वामींचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आज ना आम्ही जेवणासाठी बाहेरच आलो. उशीर पण खूप झाला होता आणि आज माझी ना आंबरस खायची इच्छा होती आणि म्हटलं 1200 रुपयाची 1 डझन आंबे आणायची आणि त्याचा आमरस करायचा. त्यापेक्षा मस्त 300मध्ये ना अनलिमिटेड थाळी असते, त्यामध्ये अनलिमिटेड आंब्याचा रस असतो. तर मस्त 4-5 वाट्या पाहिजे तेवढ्या खाऊ शकतो. तर मग हे थाळी खाण्यासाठी आलो आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती, रामदेव बाबा ढाबा आहे तिथे ही थाळी खायला जायची. आणि काय सांगू तुम्हाला, एवढी छान टेस्ट होती ना सगळ्याच पदार्थ, खूप म्हणजे खूप छान टेस्ट होती आणि सगळं काय अनलिमिटेड होतं आणि सर्विस पण खूप चांगली होती. ते सारखे द्यायला येत होते, सारखे 5-5, 10-10 मिनिटाच्या आतमध्ये ते द्यायला येत होते पदार्थ आणि खूप छान टेस्ट होती. मला तर सगळंच एवढं आवडलं ना, खूप आवडलं. आणि मग भरपूर ना मस्त असं रस पण मनसोक्त रस प्यायला मिळाला, खायला मिळाला. तर छान असं जेवण केलं आम्ही आणि जेवण झाल्याच्या नंतर मग ना घरी आलो. यायला घरी उशीरच झालेला होता पण छान झाला आजचा दिवस, मस्त गेला. कुठेही गेलो नाही पण छान अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली, जेवण पण मस्त केलं आणि आजच्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती वरसाठी त्याच्या पप्पासाठी छान असं ब्रेसलेट पण घेतलं. तर अशी होती आजची आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आणि आजचा आमचा असा दिवस होता, असा दिवस गेला आमचा. चला तर मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.